आजपासून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवणाऱ्या महावितरण कंपनीचे वायरमॅन, कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या विरोधात राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महावितरण कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक गौतम आयवळे, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे नेते आबासाहेब आयवळे, युवा नेते अतुल आयवळे, कामगार नेते कॉम्रेड हनुमंत कोळी, ओबीसी नेते रवी सोलनकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, ग्राहक उपस्थित होते. यावेळी ग्राहकांनी व नेत्यांनी आपल्या व्यथा महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या. तुम्ही त्याची नियमावली दिली आहे का? त्याचे नेम काय आहे, कायदा काय आहे, याचं तुम्ही त्याला पहिल्यांदा माहिती दिली आहे का? तुम्ही सांगावं. दुसरी गोष्ट, हे तुमचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसवत असताना जे सामान्य ग्राहक आणि जे आमचे जत तालुक्याचे सर्वसामान्य ग्राहक आहेत, कोणी कामाला जातं, कोणी कुठे काही नोकरीला जातं, कोणी अनेक काय भानगडी करत असतं आणि घरामध्ये लेडीज असतात, लहान छोटी बाळं असतात. तुम्ही तिथे दादागिरी करता, तुम्ही वेडेवाकडी भाषा वापरता, तुम्ही अर्वाच्य भाषेत बोलता आणि हे स्मार्ट मीटर का बसवलं म्हणून विचारल्यानंतर हे तुम्ही बसवलंच पाहिजे आणि असं तुम्ही जबरदस्ती करता. असा कर्मचारी आमच्या डोळ्यासमोर आलेला आहे आणि नजरेसमोर आलेला आहे. जर तो कर्मचारी पाहिजे असेल तर आम्ही इथं उभा करतो आणि हे जर तुमच्या कर्मचाऱ्याला जर तुम्ही सूचना देत नसाल तर या कर्मचाऱ्याला आम्ही त्याच भाषेत तसंच त्याला उत्तर देऊ. मग त्याला जबाबदार कोण आहे हे तुम्ही सांगावं. आणि हे स्मार्ट मीटर या जत शहरातल्या सर्वसामान्य नागरिकाला नको आहे. सगळ्यांचे नंबर माहित, आता नंबर नसलेले पण ते मेसेज जातात आणि मेसेज पुन्हा जातात ते एमएसटी वाल्याला परमिशन माहित. ते नंबर जातात 15 तर आपोआप डिस्कनेक्ट होतं, पण त्यांना नंबर अपडेट करायला वेळ नाही. नंबर पुन्हा काय माहित नाही. पोलीस मेट्रो बसवले त्यांना करायला माहित नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात नागरिकांची मागणी नसताना, कंझ्युमरची मागणी नसताना मेट्रो बसवलं जातात. अगोदरच्या मेट्रोमध्ये काहीच चुका नाही. मेट्रो व्यवस्थित देते, बिल व्यवस्थित देते, रिडिंग व्यवस्थित घेते, चालू होतं. तरी स्मार्ट मेट्रो झाल्यापासून बिल न सांगता स्मार्ट मेट्रो सुद्धा प्रकार चालू आहे. त्यामुळे मी वायरमॅनांना सांगतो, तुम्ही 2-2.5 रुपये मिळत असतील तुम्हाला, म्हणून तुम्ही तुमच्याच नागरिकांना, तुमच्या सर्वसामान्य बहीण भावनांना किंवा तुम्हाला हे करू नका, त्याचं नुकसान करू नका. स्मार्ट मीटर काय आहे ते तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. कमीत कमी तिप्पट लाईट बिल येते त्याचं. त्यामुळे वायरमॅनला विनंती करतो की 2-2.5 रुपये मिळते म्हणून तुम्ही मीटर बसवायला जाऊ नका. आणि चौकाटी करणाऱ्या त्यांना सांगतो मी, अनेक आमच्या तक्रारी आहेत पण आम्ही दुर्लक्ष करतोय. पण यापुढे चौकाटी वेळ करायचं असेल तर तुम्ही विचार करा. यापुढे तुम्हाला या एमएससीबीच्या परिसराची पुढे देणार नाही जर तुम्ही चौकाटी केला तर. हे लक्षात ठेवा, हे सगळे आपल्या शहरातील नागरिक आहेत, आपलेच लोक आहेत. त्यामुळे यांचा फायदा तोटा ही तुमच्याशी निगडीत आहे. तुम्ही नोकरी लागला, तुम्हाला पगार मिळतोय म्हणल्यानंतर तुम्ही काही करून चालत नाही. आणि स्मार्ट मीटर जेवढं किती घातक आहे ते तुम्हाला माहिती आहे. माझं स्वतः उदाहरण सांगतो, मी भाड्याला राहतो घरात, मालकाचा नंबर आहे त्याचा मेसेज जातो मला माहित नाही. आणि परवा दिवशी लाईट बिल अचानक कट झाली. विचारल्यानंतर मला तुम्हाला नोटीस केली अगोदर, लाईट बिल तुम्हाला माहित नाही. तुमचं काम आहे ना. ह्याच्या अगोदर मी 3 वर्ष राहतो त्या घरात, त्या 3 वर्ष लाईट बिल मी स्वतः भरतोय. प्रकाश जाधव वायरमन आहे, त्याच्यावर भरतोय मी. त्याचं काम आहे ना मला सांगायचं, तुमचं लाईट बिल आले, तुमच्या मालकाकडे गेले किंवा असं झाले, सांगायचं काम आहे ना. डिस्कनेक्ट झाल्यानंतर मग तुम्ही नाही आमच्याला काय नाही ते वर्षात झाले, चालनाकडे झाले म्हणून सांगायचं त्याला. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, हे पूर्ण चुकीचं आहे. स्मार्ट मीटर अजिबात एकही या शहरात बसवता कामा नये, एकही बसवता कामा नये. ज्यांनी मागणी केली तुम्ही त्यांना बसवा, काय अडचण नाही. स्वतः मुख्यमंत्री पण सांगितले कमर्शियल इंडस्ट्रियल मीटर बसवा, ट्रायल बेसिसवर ते पण ट्रायल बेसिसवर बसून त्यांच्या तक्रार नसतील तर मग तुम्ही खाली इम्प्लिमेंट करायचं ते करायचं त्याला. त्यामुळे अजिबात जबरदस्ती करता कामा नये. आणि तुम्ही म्हणताना ते राजपत्र आहे, त्यात काही क्लॉज आहेत ते तुम्ही वाचा, आता वाचून दाखवले, तुम्हाला कळत नाही. त्यात क्लॉज आहेत तसे काही की तुम्ही कंपल्सरी नाही, बसवण्याला परमिशन दिलेलं आहे त्या कंपनीला, पण कंपल्शन नाही. हे सगळ्यात तुम्ही ध्यान करा. तुम्हाला मी आपले 2-4 या आता तुम्हाला मी देऊन जातो. तुम्हाला तुम्ही वाचा त्याचं, तुम्ही वरिष्ठांना कळवा. आणि
आता त्यांच्या काही मागण्या आहेत मागण्याच्या त्या तुम्हाला मागण्या देतील त्या मागण्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे आणि तुम्ही निश्चित त्यांना सांगा 8 करतो 10 करतो 15 करतो तेवढ्यात झालं पाहिजे. नाहीतर जबाबदार साहेब तुम्ही आहे, आता सध्या तुम्ही इंचार्ज आहे, त्याचा पाठपुरावा करून कारवाई करणं तुमचं काम आहे. त्यामुळे या आंदोलनाला आम्ही पूर्ण पाठिंबा देतो आणि कर्मचाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही जरा जनजागृती करणे बंद करून पैशासाठी अजिबात कुणाला वाटवून बसवू नका ही विनंती करतो थांबतो.